नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला मस्त असे उन्हाळा स्पेशल लाडू करून दाखवणार आहे। शरीराला थंडावा देणारे हे लाडू मस्त असे बनवून तयार होतात आणि इथे गूळ किंवा साखर न वापरता मी हे लाडू बनवून तयार केलेले आहे। तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू बनून तयार होतात। इथे मी सर्वात आधी 3 वाट्या खोबरं किसून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, बारीक किसणीने मी इथे हे खोबरं किसून घेतलेलं आहे। तुम्ही याच ठिकाणी हलकसं जाड किसलं तरी चालेल। त्यानंतर इथे आता आपल्याला सर्वात आधी लागणार आहे पाऊण वाटी मी इथे काजू घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही, काजू इथे आपल्याला मंद गॅसवर मस्त असे गुलाबी रंगावरती काजू भाजून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही, इथे आता मी अगदी थोडंसं यामध्ये तूप घालणार आहे। तुम्ही इथे तूप नाही घातलं तरी चालते। अगदी पाव चमचा तूप घालून हे काजू आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे, लो टू मीडियम गॅसवर। हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे, म्हणजेच आपले लाडू आरामात महिनाभर टिकतात। काजू इथे आपले छान असे भाजून झालेले आहे, थंड करून घेऊ। त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे बदाम घेतलेले आहे। बदाम सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही काजू बदामाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे आता आपले बदाम सुद्धा छान असे भाजून झालेले आहे। पाहू शकता तुम्ही, अगदी पाव चमचा मी यामध्ये तूप घातलेलं होतं। त्यानंतर त्याच वाटीने पाऊण वाटी मी इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे। भोपळ्याच्या बिया सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप छान अशा फायदा करतात। पोटाला थंडावा देणारा किंवा पचन सुद्धा याने चांगलं होते। भोपळ्याच्या बिया सुद्धा आपल्याला छान अशा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायच्या आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायच्या आहे, खूप जास्त भाजायच्या नाही। इथे आता आपल्या भोपळ्याच्या बिया सुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहे। ह्या सुद्धा आपण थंड करायला बाजूला काढून घेऊ। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी भरून मी इथे टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहे। त्या सुद्धा आपल्याला हलक्याशा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आहे। सर्व मी इथे छान असं मीडियम गॅसवर भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। इथे आपल्या टरबूजाच्या बिया सुद्धा छान अशा भाजून झालेल्या आहे, त्या सुद्धा थंड करून घेऊ। त्यानंतर सेम वाटीने 2 वाट्या मी इथे मखाने घेतलेले आहे। मखाने सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर छान असे भाजून घ्यायचे आहे, पाहू शकता तुम्ही। यामध्ये मी आता अगदी पाव चमचा तूप घालणार आहे। तूप घालून आपल्याला हे मखाने मस्त असे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही इथे तूप न वापरता सुद्धा हे लाडू बनवू शकता। तुम्ही पाहिलं असेल, अगदी चमचा 2 चमचेच मी इथे तूप वापरलेलं आहे, यापेक्षा जास्त सुद्धा वापरलेलं नाही। इथे आपले मखाने सुद्धा छान असे भाजून झालेले आहे, ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ। नंतर त्याच कढईमध्ये किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं आहे। खोबरं आपल्याला इथे मस्त असं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे। हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे, यापेक्षा जास्त करपवायचं नाही। इथे आता आपलं खोबरं सुद्धा आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे। इथे आता आपले मखाने आणि खोबरं छान असं थंड झालेलं आहे। अगदी कुरकुरीत हे खोबरं आपलं बनवून तयार होते। हे सर्व आपल्याला आधी छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेणार आहोत। हे सर्व मी आता एकत्रच मिक्सरला फिरवणार आहे। यामध्ये आता मी 1 वाटी भरून फुटाणे घेतलेले आहे। इथे मी सालासकट फुटाणे घेतलेले आहे। यामध्ये भरपूर सारं फायबर असते, तुम्ही इथे साल काढून घेतले तरी चालते।
सर्व एकत्र मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम भांड्यामध्ये मी इथे मखाने सुद्धा मिक्सरला फिरवून घेणार आहे. खोबरं जे आहे आपण ते अख्खं असंच टाकणार आहोत. ते छान असं लागते लाडूमध्ये. इथे मी आता भाजून घेतलेलं खोबरं सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे. तुम्हाला जर मिक्सरला फिरवून घ्यायचं असेल तर मिक्सरला सुद्धा तुम्ही हे हलकसं फिरवून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा क्रश होते हे. सर्व हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपलं हे लाडूचं जे मिश्रण आहे ते बाजूला ठेवायचं आहे आणि इथे आता आपण पाक करून घेणार आहोत. पाकासाठी मी इथे खडीसाखर वापरलेली आहे. पाहू शकता तुम्ही. खडीसाखर जी आहे उन्हाळ्याच्या पोटाला थंडावा देण्याचं खूप छान असं काम करते. इथे मी आता वाटी भरून खडीसाखर घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. यामध्ये आता सेम वाटीने पाऊण वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर किंवा याच ठिकाणी गूळ सुद्धा वापरू शकता. इथे आता आपल्याला खडी साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे. याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायची गरज पडत नाही. अगदी हलकसं चिकट हे आपलं झालं पाहिजे. अगदी तेल जसं असते तेलासारखं हाताला चिकट लागलं पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. याच ठिकाणी मी आता गॅस बंद करणार आहे आणि तयार करून घेतलेला पाक सर्व आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचा आहे. हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता हे लाडूचं मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपल्याला लाडू जे आहे गरम वगैरे असताना बांधायची अजिबात गरज पडत नाही. हलकसं हाताला सोसवेल इतकं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे लाडू तुम्ही वळून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीने याचे आपले लाडू बनून तयार होतात. इथे मी आता अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून तयार करून घेणार आहे. तुम्ही हव्या त्या आकाराचे इथे लाडू बनवून तयार करून घेऊ शकता. पाहू शकता तुम्ही. इथे माझे मस्त असे सर्व लाडू बनून तयार झालेले आहे. खूप छान असे हे लाडू बनून तयार होतात. तुम्हाला जर थकवा वगैरे जाणवत असेल तर तुम्ही हे लाडू बनवून खाऊ शकता. पाहू शकता तुम्ही. मस्त असे मऊ आणि लुसलुशीत हे आपले तोंडात टाकताच विरघळणारे लाडू बनवून तयार झालेले आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.